बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची महत्त्वाची बातमी समोर येते। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंचं सध्या चाललंय काय हेच कळायला मार्ग नाहीये। सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी विरोधात अण्णा हे उपोषणावर बसणार होते, मात्र राळेगणच्या ग्रामसभेत अण्णांनी उपोषणाची घोषणा मागे घेण्याची विनंती त्यांना करण्यात आली आणि अण्णांनी ती मान्यही केली आणि संभाव्य उपोषण मागे घेतलं। उपोषण जर मागेच घ्यायचं होतं मग त्याची घोषणा तरी का केली असा प्रश्न अनेक जण विचारतायत। बरं, उपोषण ऐनवेळी मागे घेण्याची त्यांची ही पहिली वेळ नाहीये। मार्च 2018 मध्ये सुद्धा त्यांनी लोकपालच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये उपोषणाचा इशारा दिला होता। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन अण्णांची समजूतही काढली आणि मग लगेचच अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली। तेव्हा त्यांच्यावर बरीच टीका झाली होती आणि पुन्हा एकदा आता हे उपोषण सुरू होण्याआधीच त्यांनी मागे घेतलेलं आहे। सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात त्यांनी हे उपोषण करण्याची घोषणा केली होती आणि राळेगण सिद्धी या ठिकाणी ते 14 फेब्रुवारीपासून हे उपोषण करणार होते। मात्र ग्रामसभेमध्ये लोकांनी हे उपोषण मागे घेण्याची विनंती करताच त्यांनी हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। तर यावरूनच साम टीव्हीने काही सवाल उपस्थित केलेत, आपण पाहूया। उपोषणाच्या अस्त्राची धार बोथट झाली आहे का असा एक महत्त्वाचा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। त्यानंतर अण्णा हजारेंची रणनीती चुकतीये का? आंदोलनांना आधीसारखा पाठिंबा मिळत नाहीये का हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर घोषणा करून उपोषण मागे घेणं हे वारंवार का घडतंय? तर आपण पाहतोय अण्णा हजारेंचं हे चाललंय का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातो आहे। तर आधी उपोषणाची घोषणा केली आणि लगेचच ग्रामस्थांच्या सांगण्यावरून त्यांनी हे उपोषण मागे घेतले आणि त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठू लागली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी हे फोनलाईन वरून जोडले गेलेत। विश्वंभरजी, आपण पाहतोय बऱ्याच वेळा अण्णा हजारेंवर टीका केली जाते। त्यांनी सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात उपोषणाची घोषणा केली आणि लगेचच हे उपोषण मागे सुद्धा घेतले आणि त्यामुळे त्यांच्यावर टीका होते। तुमची यावर प्रतिक्रिया काय? अण्णांवर टीका ही काही नवीन गोष्ट नाही। समाजात जे जे समाजासाठी भांडलेले झगडलेले त्यांच्यावर टीका हा समाजाचा स्थायी भाव आहे। त्याचं कारण असं की समाज राजकारण्यांवर टीका कर जे चुकीची धोरणं आणतात त्यांच्यावर टीका करण्याचं सामर्थ्य समाजात नसतं आणि त्याच्यामुळे म्हणजे अगदी गांधींपासून ह्या शिव्या काही नवीन नाहीत। महात्मा गांधींना पण लोक शिव्या देणारे होते एकीकडे आणि ते म्हणायचे की हे ब्रिटिश धार्जिन आहेत, हे ब्रिटिशांचंच ऐकतात वगैरे वगैरे। मला असं वाटतं की मी अण्णांना मागच्याच आठवड्यात हा सल्ला दिला की अण्णांनी यापुढे कधी उपोषण करू नये। हा 2 वर्षापासून मी त्यांना सल्ला देतो त्याचे कारण त्यांची तब्येत मला दिसते। अण्णांच्या उपोषणाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हात थरथरायला लागतात। पूर्वीचे ते अण्णा आता शरीराने राहिले नाहीत की जे 12-15 दिवस उपोषण करू शकाल। त्यामुळे अण्णांनी उपोषण करू नये ह्या ठाम मताचा मी होतो। मी माझा सल्ला अण्णांना दिला, परंतु अण्णांचा सत्याग्रह हा वैयक्तिक सत्याग्रह असतो। म्हणजे आता जर काही लोकांना निराशा वगैरे झाली असेल तर त्या लोकांनी स्वतः उपोषण करायला काहीच हरकत नाही। म्हणजे 86 वर्षाच्या माणसावर एका व्यक्तीवर ही कोणती अपेक्षा समाजाची? बरं, त्यांनी काही सगळे या माझ्याबरोबर मला साथ द्या असंही कोणाला म्हणलं नाही। अण्णा वैयक्तिक सत्याग्रही आहे। एक सरकारचा काही एक निर्णय त्यांना पटला नाही म्हणून त्यांनी वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला। आता अण्णांनी उपोषण मागे घेणं ही अजिबात नवीन घटना नाही। तुम्ही बघाल मागोमाग तर प्रत्येक उपोषणाच्या आधी 3-4 वेळा त्या घोषणा करून त्यांनी त्या मागे घेतलेल्या आहेत। त्याचं कारण सरकार पण एक पावलं पुढे येत असतं। आता आजच्या उपोषणानंतर सरकारला हे म्हणायला लागलं नुसत्या घोषणेनंतर की नाही आम्ही हा निर्णय स्थगित ठेवतो, आम्ही लोकांचं मत जाणून घेऊ। ही एक अचिव्हमेंट असते ना। तर कुठल्याही सत्याग्रहामध्ये अशी टोकाची भूमिका आता मी उद्यापासून उपोषण म्हणजे उद्यापासून बसणार अशी कोणाची नसते। गांधींची पण ती कधी नव्हती। गांधींनी तो खरं उपोषण आत्मक्लेशासाठी केली। गांधींनी कधी मागण्या घेऊन उपोषण पण केली नाही, पण तो उपोषणाचा अस्त्र संपलंय का असं जे आपला आता प्रश्न होता त्याचं उत्तर असं आहे की अण्णांनी आजही उपोषण केलं तर सरकारची पळापळ होतेच ना। कोणते मंत्री येतात आणि अनेक वेळा आपण हे पाहिलेलं आहे। त्यामुळं हे खूप नॉर्मल आहे असं मला वाटतं की जे अण्णांना कळून जर घ्यायचं असेल तर अण्णांनी नक्कीच विश्वंभरजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे। धन्यवाद साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी अण्णांनी जर उपोषण मागे घेतलं त्यामागची काही कारण आहे। ते 86 वर्षाचे असल्यामुळे त्यांना उपोषण ग्रामस्थांकडून त्यांना विरोध केला गेला आणि ते विश्वंभर चौधरी यांनी सुद्धा या उपोषणाला विरोध केला आणि त्यामुळेच अण्णांनी जर उपोषण मागे घेतलं आहे त्यामागे काही कारण आहे असं सुद्धा विश्वंभर चौधरी आपल्याशी बोलताना म्हणाले।
तर याच संदर्भात बोलण्यासाठी कायदेतज्ञ असीम सरोदे हे सुद्धा आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेत. असीमजी, आपण पाहतोय कुठेतरी अण्णांवर ही टीका केली जाते की वारंवार ते उपोषण मागे घेत आहेत. एकतर त्यांनी उपोषणाची घोषणाच करायला नको होती आणि आता जर केली आहे तर ती मागे का घेतली असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय. तुमची यावर प्रतिक्रिया? मुळात ज्या कारणासाठी ते उपोषण करणार होते त्या कारणाबद्दल सरकारने स्पष्टपणे त्यांना कळवलं की आम्ही याबद्दलचा पुनर्विचार करतोय आणि लोकांची मतं घेतल्यानंतर निर्णय नक्की करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या कारणासाठी उपोषण करणार होते तेच कारण राहिलेलं नसल्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेणं हे संयुक्तिक आहे असं मला वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अण्णा जरी वयस्कर असले आणि त्यांचे आता उपोषण त्यांच्याकडून होत नाही असं सांगितलं गेलं असलं तरी सुद्धा मला असं वाटते की अण्णांनी अनेक विषयांवर उपोषण करायला पाहिजे अशी लोकांची अपेक्षा असणं म्हणजे अण्णांनी अनेक प्रश्नांमध्ये लक्ष घालायला पाहिजे अशी ती अपेक्षा आहे. आणि त्यामुळे सिलेक्टिव्ह पद्धतीने काही वेळासच आपण उपोषण किंवा सत्याग्रह करायचा, प्रत्येक वेळेस उपोषणच करायची गरज नसते, पण सत्याग्रह सुद्धा अण्णा विशिष्टच विषयांवर विशिष्टच लोकांच्या सरकार विरुद्ध करतात असा जो काही लोकांमध्ये समज झालेला आहे त्याची दखल घेऊन अण्णांनी विचार केला पाहिजे की अनेक प्रश्न आहेत ज्याच्यावर अण्णांनी बोलायला पाहिजे आणि ते बोललं गेलेलं नाही. त्यामुळे लोकांमध्ये एक सामूहिक निराशा सुद्धा आलेली आहे. त्याची दखल अण्णांनी आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्यांनी घ्यायला पाहिजे असं सुद्धा मला वाटते. उपोषण, व्यक्तिगत सत्याग्रह आणि वेगवेगळ्या प्रकारे मागण्यासाठीचा जो सत्याग्रह असतो ते सगळ्यांनी सुरू ठेवली पाहिजे. अण्णांनी आता उपोषण जे मागे घेतलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे असं मला वाटतं. नक्कीच, धन्यवाद असीम सरोदेजी साम टीव्हीशी बोलल्याबद्दल. तर अण्णांनी हे जे उपोषण मागे घेतलेलं आहे ते संयुक्तिकरित्या योग्य आहे असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे, सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अण्णांवर जी टीका होतीये त्याबद्दल त्यांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे.